मित्रांनो, मी गाडी चालू करतोय. ओके, त्यासाठी पी मध्ये पाहिजे. ठीक आहे, तर गाडी आहे ना ईव्ही मध्ये चालू होते. ओके, जी आपली 1.7 आहे ना किलोवॅटची बॅटरी आहे ना, ती तुमची एनर्जी प्रोव्हाइड करते इलेक्ट्रिक मोटरला, म्हणजे ईव्ही मध्ये चालू होते. थोडं स्पीडपर्यंत गाडी ईव्ही मध्येच राहते. ओके, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अजूनही ईव्ही मध्येच आहे. तर याचा बेनिफिट तो आहे, व्हिजिबिलिटी जबरदस्त आहे, स्टेअरिंग दोन्ही ॲडजस्टमेंट आहे, सीट्स व्हेंटिलेटेड भेटतात, त्याच्यामुळे अतिशय छान वाटतं. दुसरी गोष्ट, ब्लाइंड स्पॉट अतिशय कमी आहे एवढी मोठी गाडी असून देखील. 3 मोड्स आहेत, इकॉनॉमी, पॉवर, नॉर्मल. नॉर्मल मोडवर चालवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सिटीमध्ये मायलेज 14 किलोमीटर पर लिटरचं एक्सपेक्ट करा. हायवेवर तुम्ही 25 पर्यंत नक्की जाऊ शकता. दुसरी गोष्ट, थाई सपोर्ट चांगला आहे. डिस्क ब्रेक पुढे मागे दिलेला आहे, जो की मला असं वाटतं ना की ब्रेकिंग याच्यामुळे चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे. सस्पेन्शन हार्ड साईडला आहे. ओके, नेक्स्ट, बाकी सस्पेन्शन हार्ड साईडला दिलेला आहे. ओके, बट ऑब्वियस तेवढं देणारच नाही, तुम्हाला बॉडी रोल नको एवढा जाणवला असतं. ऑफ रोडिंग करायला काही प्रॉब्लेम नाही. 185 mm चा ग्राउंड क्लिअर दिलेला आहे. आता आम्ही एवढं ऑफ रोडिंगवरच चालवतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. अँड सेमी डिझेल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. हायब्रिडवर ही गाडी चालते. हायब्रिड म्हणजे काय, बॅटरी पण दिलेली आहे याच्यामध्ये. तुमची एनर्जी बॅटरीकडून पण घेतली जाते आणि जे इंजिन आहे ते पण एनर्जी सप्लाय करतं. आणि जेव्हा तुम्ही एक चांगल्या स्पीडला आहात, 70-80 स्पीडला आहात, बॅटरी चांगली चार्ज आहे, दॅट टाइम जे एनर्जी आहे, जी पॉवर आहे, ती तुमची बॅटरीकडून पण जाते अँड सेम टाइम इंजिनकडून जाते. त्याच्यामुळे गाडी ही फ्युएल इफिशियंट बनते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्याचसोबतची परफॉर्मन्समध्ये पण काही कमी नाही, कारण 184 BHP अँड जो 208 NM चा टॉर्क हे जनरेट करते. त्याचसोबत 2 लिटरचं याच्यामध्ये इंजिन आहे. ओके, जे TNG इंजिन म्हणतो आपण, VVT इनलाईनवाला 4 सिलेंडर, जे जबरदस्त आहे. थोडं वोकल होतं, जे तुम्ही ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे, थोडं वोकल होतं. बाकी सगळं, टायर सेक्शन छोटा आहे, म्हणजे ओके, तो एक काम करायला पाहिजे होतं. आता आम्ही ऑफ रोडवर चालवतोय. ईव्ही मोड जबरदस्त आहे, मला ते खूप आवडतं. बॅटरी फुल चार्ज असेल तर कधीच काय प्रॉब्लेम नाहीये. तर पॉवर बघा, वोकल आवाज करते गाडी. ओके, आवाज करते पक्की. तर ही गाडी स्पेसियस खूप आहे. ठीक आहे, वायरलेस चार्जिंग आणि जो तुम्हाला सिस्टीम आहे ती वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. जेबलची म्युझिक सिस्टीम आहे, तर सिस्टीम खूप जबरदस्त आहे. ऑलरेडी त्याच्यावर मी साऊंड टेस्ट व्हिडिओ केलेला आहे. ओके, ॲम्बियंट लाईट प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला ॲम्बियंट लाईट पण दाखवतो. ओके, पुढे दाखवतो. हे बघा, ॲम्बियंट लाईट इथे प्रोव्हाइड केली, तुम्हाला बघू शकता. ओके, इकॉनॉमी मोड, पॉवर मोड अँड नॉर्मल मोड. इकॉनॉमी मोड म्हणजे स्पेसिफिकली फॉर फ्युएल एफिशियन्सी. पॉवर म्हणजे तुम्हाला जास्त रेव. ओके, गाडी वोकल होते अजून, जे रेग्युलर आहे त्याच्यापेक्षा पॉवर तुम्हाला जास्त भेटते. स्टेअरिंग हार्ड होतं. नॉर्मल म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ बोथ असं आहे. याच्यामध्ये तुम्हाला चालवायला तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे मला कम्पेअर टू पेट्रोल वेरियंट ही गाडी चालवायला अतिशय छान वाटते. कंट्रोल चांगला आहे. लेन ॲडासचे 6 फीचर भेटतात. लेन कीप असिस्ट. ओके, आता जसं तुम्ही बटन दाबाल, आता इथे लेनच्या मार्किंग आहेत, बघू शकता. मी लेफ्टला घेतोय, तुम्हाला परत दाखवतो. ओके, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट दाखवतो. आता मी इकडे स्टेअरिंग घ्यायचा प्रयत्न करतो, नाही, पण स्टेअरिंग काय म्हणते, इकडे ऑटोमॅटिकली राईट साईडला फिरते आणि मला लेनमध्ये ठेवायचा प्रयत्न करते. दुसरं, ऑटोमॅटिक याला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे. मी 37चं स्पीड लावलेलं आहे. पुढच्या व्हेकलच्या नुसार ही गाडीचं जे स्पीड आहे ना ते मॅनेज होणार आहे. ओके, पुढची व्हेकल जर 20च्या स्पीडनं चालते तर मी 80 स्पीड ठेवून क्रूज कंट्रोल लावून काय फायदा नाही. माझी गाडीचं जे स्पीड आहे ते त्या पुढच्या गाडीच्या हिशोबानुसार चालणार आहे. आणि बघा, आता स्वतःहून ब्रेक दाबते गाडी. ओके, तर ते असं काम करतं. बाकी ब्रेकिंग पण स्वतःहून करतं. ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आहेत दोन्ही बाजूला, लक्षात राहू द्या. फ्रंट फॉरवर्ड कॉलिजन, रिअर कॉलिजन हे तुम्हाला आहे ना
वॉर्निंग नक्की भेटते. ब्रेकिंग, ऑटोनॉमस ब्रेकिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली नाहीये. ओके. आणि हाय बीम असिस्ट त्याच्यात दिलेला आहे. असे 6 फीचर्स याच्यामध्ये भेटतात. ड्युअल झोन एसी, पुढच्यासाठी वेगळा, पाठीसाठी वेगळा असा एसी दिलेला आहे. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. सीट्स कम्फर्टेबल आहेत. कुशनिंग जबरदस्त आहे. लंबार सपोर्ट याच गरज नाहीये मला. 6 फूट हाईट आहे. हेडरूम पण भरपूर दिलेला आहे. थाय सपोर्ट चांगला याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. तो ओव्हरऑल चालवायला काही प्रॉब्लेम नाही. बेसिकली सेकंड रो खूपच जास्त कम्फर्टेबल आहे. त्यांच्यासाठी ही गाडी आहे हे लक्षात राहू द्या मित्रांनो. तर अशा प्रकारे ही जे ड्रायव्हिंग इम्प्रेशनमध्ये एवढं सांगायचं होतं की दिस इज MPV. ओके. तुम्ही MUV म्हणू शकता, पण गाडी जबरदस्त आहे. हायब्रिडमध्ये मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करा, परफॉर्मन्स पण एक्सपेक्ट करू शकता. त्याचसोबत हँडलिंग चांगली वाटते. स्टॅबिलिटी पण बऱ्यापैकी आहे. हार्ड सस्पेन्शन याच्यात दिलेलं आहे. बऱ्यापैकी म्हणतोय कारण एवढी मोठी गाडी आहे तर थोडा बॉडी रोल तुम्हाला नक्कीच जाणवणार, आणि जो मला याच्यामध्ये जाणवतोच आहे. पण या पेट्रोलपेक्षा ही तुम्हाला स्टॅबिलिटी त्याच्यापेक्षा ही तुम्हाला चांगलीच भारी वाटते. तर मित्रांनो मी रेव्ह करतोय. ओके. बघा वोकल होते, पण आहे ना 0 to 100 मित्रांनो किती मध्ये होतं माहिती आहे? 10 सेकंदात. ओके. आणि 20 ते 80 6 सेकंदामध्ये होतं. आणि ब्रेकिंग पण चेक करूया. नो डाऊट ब्रेकिंग पण खूप चांगला आहे कारण डिस्क ब्रेक प्रोव्हाइड केलेत. ABS विथ EBD याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे. आपण जरा जाऊया राईट साईडला. लॉन्च करतात सेलेरिओ मध्ये आली. मी आता अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल लावलंय मित्रांनो. पुढे गाडी आहे, ऑटोमॅटिक ब्रेक दाबते बघा. हे बघा ब्रेक स्वतः दाबते आहे. हे बघा, कारण पुढे टँकर होता. तर अशा प्रकारे अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल काम करतं. लाईव्ह एक्झाम्पल दिलं. आता ब्लाइंड स्पॉट मॉनिटर दाखवत तुम्हाला मी लगेच. फक्त तुम्ही मिरर चेक करा कुठल्या बाजूचे, किंवा राईट साईड लेफ्ट साईड कुठेही चेक करा. ओके. राईट साईडचे दाखवा. हे बघा इथे तुम्हाला दिसतंय, जसं मी इंडिकेटर देईल तसं ब्लिंक करणार, कारण राईटच्या लेनमध्ये व्हेकल आहे. तर ब्लाइंड स्पॉट मॉनिटर असं काम करतं. फ्रंट कोलिजन वॉर्निंग कसं काम करतं बघा. अशा प्रकारे तुम्हाला फ्रंट कोलिजन वॉर्निंग, जर तुम्ही ब्रेक नाही दाबला तर इमिडिएटली तुम्हाला इंडिकेशन तुमच्या MID वर येऊन जातं की ब्रेक दाब. तर अशा प्रकारे ॲडास आहे ना बेसिकली काम करतं. आय होप छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व काही इन्फॉर्मेशन सांगू शकलो असेल.